जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद. सरकारी योजनांच्या नावाखाली आदिवासींची फसवणूक, दलालाने उकळले हजारो रुपये. जळगाव जामोद. प्रतिनिधी. जळगाव जामोद तालुक्यातील घाट शिवार येथील आदिवासी बांधवांची सरकारी योजनांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दलालाने गरिबांना लुटल्याची तक्रार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार घाट शिवार परिसरातील अनेक आदिवासी कुटुंब अद्यापही या योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. याचाच फायदा घेत काही दलालांनी या अशिक्षित आणि गरीब आदिवासींना तुम्हाला योजनेचे पैसे मिळतात का असे विचारून भूल थापा दिल्या. पैसे मिळत नसतील तर तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुक द्या, आम्ही तुम्हाला पैसे मिळवून देतो असे सांगून प्रत्येक व्यक्तीकडून 1500 रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे सुमारे 15 ते 20 आदिवासी लोकांनी एकत्र येऊन जळगाव शहरातील एका दलालाकडे पैसे जमा केले. मात्र 2 वर्ष उलटूनही अद्याप या लाभार्थ्यांना शासनाकडून कोणताही लाभ मिळालेला नाही. हे गरीब लोक वेळोवेळी आपली कामे सोडून दलालाकडे चक्रा मारत आहेत, परंतु त्यांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. या प्रकरणी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन गरिबांची लूट करणाऱ्या या दलालाचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पीडित आदिवासी बांधवांकडून केली जात आहे.